आपण पळापळ करायला फक्त आपल्याला एकच आहे मनात ध्यास जत्रत जायचं गाडीचं अरे दुनिया जत्रा हे जन्म जत्रा आहे हे आयुष्य जत्रा आहे. आपण जन्मभर हे मनुष्य जन्म एक जत्राच 184 फेरा फिरून एकदा मिळालेला हा मनुष्य जन्म हा फार दुर्लभ आहे. अशा हा देव दुर्लभ देवाची आठवीता दुर्लभ हे तीर्थ बघायला भेटले. आज आपण स्वामीजीच्या 10 महिने ज्या विरोधच्या देण्यात आले स्वामी 10 महिने विरोधात आहे आणि स्वामी त्या ठिकाणी राजविहार लेण्यामध्ये राजविहार नावाचं जे लेणं होतं तिथं स्वामींचा असा 3 मजली जे लेणं होतं 3 मजली राजविहार नंबर 15 नंबरचं 12 नंबरचं लेणं तिथं स्वामींचा 3 दिवस मुक्काम अंधारकीर वातावरणामध्ये स्वामी भक्तजनासोबत सायंकाळ झाली पूर्ण लेण्यामध्ये अंधार बघा ती लेणी कशी अप्रतिम लेणी आपण कधी जीवनामध्ये घर बांधू शकत नाही. एका दगडात कोरलेले ते लेणी तर स्वामी त्यावेळेस 3 दिवस त्या राहायचे. 22 तास तिथं देवाचा तिसऱ्या म्हणल्यावर नमस्कार केलेला जागा घ्या 22 देवाला उभा करायची भक्तजन तिथे राहायचे. एके दिवशी भक्तजनाला भीती वाटत एके दिवशी भक्तजनाला भीती वाटायची. जेणेपणे अंधारकीर झाला देव बसलेले होते निरूपण करत होते 22 घाबरत होते भक्तजन घाबरत होते आणि घाबरत असताना त्या ठिकाणी सगळ्यांना भीती वाटत होती. तर एक जण म्हणतो आपल्यासोबत देव असल्यावर भीती कशाची मग आपल्यासोबत देव आहे भीती कशी. तर तेवढ्या अंधारकीर लेणीवर स्वामींच्या मूर्तीतून असा प्रकाश निघाला त्या ठिकाणी तेवढं 3 मजली लेणं स्वामींच्या मूर्तीतून अशी ईश्वर अवतार आहे. म्हणून अशा प्रकारचं स्वामी सिल्लोड वाटत लागलं आपण गेलो सिल्लोडच्या सिल्लोडला स्वामींचा मुक्काम स्वामी सिल्लोडहून त्या आंब्याला आले. आंब्याला आल्यानंतर इथं फक्त आंब्याची आंबाई होती. इथं काय होतं तिला आठवा ध्यानात ठेवा इथं आंबराई होती. इथं एका सज्जन शेतकरी माणसाचा एक आंब्याचा भाग होता बगीचा होता. जसं आमच्याकडे आमच्या कामे अशा प्रकारचं इथं आंब्याचं वन होतं. तर त्या आंबे राखणाऱ्या माणसांनी दररोज स्वामी झाडाखाली इथं बसले असताना दररोज 5 आंबे अर्पण करायचे. काय करायचे स्वामीला 5 आंबे त्याच्या 4-5 आंबे दररोज करायचे. देवाला नमस्कार करायचा. या ठिकाणी देवांनी आंब्याची आरोग्य प्रेमाने स्वीकारली. अशी स्वीकारली आंबे तितक्यात राहायचे देव इथं बसलेले राहायचे. पण त्याच्यातला जो रस आहे तो देवानी कितीतरी अंतरावरूनच पूर्ण करायचा. की 5 तिथूनच ते पूर्ण आंबा देवानी 5 आंबे आरोग्य करायची. अशा प्रकारे देव इथे येथून उपाध्याला रुद्रपूरला पाठवलं. स्वामी श्रीप्रभूच्या भेटीला गेले. श्रीप्रभूच्या भेटीला जाऊन आल्यानंतर पुन्हा स्वामी इथं आणायला उपाध्याला सुद्धा या ठिकाणी स्वामींनी ज्ञान दिलं आणि एका ठिकाणी देमाईशाला या ठिकाणी देवानी आमची आज्ञा असल्याशिवाय कोणतंही काम करू नका असं शिक्षा पण केलं. कारण धर्म आहे गुरुला विचारून बसून तुम्ही केलं पाहिजे. कारण ज्या गुरुनं तुम्हाला हा देव दाखवला ज्या साधूनं तुम्हाला देव दाखवला काही असो मना नारायणाला कळत मनात सुशार व्हावा असं कधी मनात आणायचं नाही. गुरुला बसून कोणतंही बाबा असं करू का मुक्ती करू का अशा प्रकारचं देवाने शिक्षा पण केलं. तर स्वामी इथे या 5 तीर्थावर स्वामींचा 15 दिवस मुक्काम राहिले. किती दिवस राहिले स्वामी आणि इथून स्वामी पुढच्या असणाऱ्या रेणुकाई पिंपळगावला गेले. तिथं निगडाने तिथं सांगतो सर्वत्र श्री